विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सध्या समोर आलाय। महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढवणार आहे। यामध्ये काँग्रेस 7 ते 8 जागा तर ठाकरेंची शिवसेना 5 ते 6 जागा लढवण्याची शक्यता आहे। 29 तारखेला महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि त्यावेळेला जागा वाटपाचं हे चित्र स्पष्ट केलं जाईल। महायुतीमधल्या नाराजीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार आहे। त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांच्या जागा वाटपांच्या संदर्भात रस्सीखेच सुरू आहे। दिल्लीच्या दरबारी हा तिढा नेला जातोय। दुसरीकडे महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर यांचा फॉर्म्युला आता सध्या समोर येताना दिसतोय आणि 17च्या 17 जागा विधान परिषदेच्या ते लढवणार आहेत। यामध्ये काँग्रेस 7 ते 8 जागा मिळू शकतात काँग्रेसला, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 5 ते 6 जागा। महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरं जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगानं प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे। तुल्यबळ उमेदवार महाविकास आघाडीजवळ आहे आणि या प्राथमिक चर्चेच्या अनुषंगानं 2 दिवसात आम्ही पुन्हा बसून अंतिम जागा वाटप ही आमची संपन्न होईल। कुठलाही तिढा नाही, कुठलाही गोंधळ नाही आणि सुसंवादाच्या माध्यमातून या संपूर्ण निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत। वेदांत नेबमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। वेदांत, अगदी काही वेळापूर्वी जी पत्रकार परिषद पार पडली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची, त्यांनी असं म्हटलंय की कुठलाही तिढा नाहीये आमच्यामध्ये, लवकरच आम्ही जागा वाटपाचा निर्णय जाहीर करणार आहोत। ज्या प्रकारे 17च्या 17 जागा हे महाविकास आघाडी लढणार आहे, त्यामध्ये एक सूत्र ठरवण्यात आलेलं आहे। 7 ते 8 जागा काँग्रेस पक्ष लढेल, त्यासोबतच एक 5 ते 6 जागा ठाकरेंची शिवसेना आणि 3 ते 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार आहे। ज्या पारंपरिक जागा आहेत, म्हणजे अगदी शिवसेनेची जर आपण बघितली तर परभणी हिंगोलीची जागा असेल, छत्रपती संभाजीनगर जालना जागा असेल, नाशिक जागा असेल, त्या जागा तो पक्ष लढेल। त्याशिवाय आपण बघितलं चंद्रपूर विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेसची ताकद आहे। सातारा सांगलीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद आहे। त्या जागा या त्या पक्षाकडे दिल्या जातील आणि त्यानुसारच एक फॉर्म्युला 2 दिवसामध्ये समोर येईल। 29 तारखेला पुन्हा एक बैठक होऊन अंतिम फॉर्म्युला समोर येईल। बरं, ठीक आहे वेदांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।